राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरात बेकायदेशीर पिस्टल विक्री करताना निष्काळजीपणामुळे गोळीबार होऊन खरेदीदार गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना इनामधामणी येथे विठ्ठल पाटील कॉलेज समोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वर घडली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी कारमध्ये बसून देशी बनावटीचा पिस्टल बाळगून त्याची खरेदी विक्री करण्यासाठी एकत्र आले होते। पिस्टल चालू स्थितीत असल्याचं दाखवत असताना अचानक त्यातून गोळीबार झाला। यामध्ये पिस्टल खरेदीसाठी आलेला आदित्य कुमार नाईक हा गंभीर जखमी झाला। घटनेनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली। त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला। गोपनीय माहितीच्या आधारे समर्थ संजय गायकवाड राहणार हाडको कॉलनी मिरज याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याने सांगितलं की तो आणि त्याचा साथीदार सुजल भोसले यांनी बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आणले होते। पिस्टल चालू स्थितीत दाखवत असताना 2 गोळ्या सुटून खरेदीदार जखमी झाला। त्यानंतर आरोपी घाबरून पिस्टल कारमध्येच टाकून फरार झाला। पुढील चौकशीत ही पिस्टल मध्य प्रदेशातील इंदौर येथून आणल्याचं समोर आलं आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करत आहेत। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।